प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला. आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देह धारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आली. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्याबरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वासी लोकांच्या आम्ही देवाच्या दयेने शांती पाहू. गीत क्रमांक 314, प्रभू येशूच्या आत्म्या. ही मिसा देणाऱ्यांच्या वापना सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण केली जात आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. तुम्हा सर्वांस शांती लाभो. मित्रांनो, आज आपण मरिया भक्त म्हणून या देवळामध्ये आलेलो आहोत. तरीसुद्धा ख्रिस्त सभा संपूर्ण जगभर प्रभू येशूच्या शरीराचा आणि रक्ताचा सण साजरा करीत आहे. महासोहळा. ईस्टर नंतर गेल्या रविवारी आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा केला. या रविवारी ख्रिस्त सभा कॉर्पुस डॉमिनी म्हणजे प्रभू येशूच्या शरीराचा आणि रक्ताचा म्हणजे ख्रिस्त शरीर साक्रामेंताचा आज महासोहळा साजरा करीत आहे. पण मरिया त्यापासून काही विभक्त नाही. ते कसं आहे ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला प्रवचनात सांगेन.
तत्पूर्वी आपण आता ही पवित्र रहस्य साजरी करण्यास पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. परमाईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे निदम. प्रभो देव पित्या, प्रभु मेषा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशा. तुझे भगवंत थोरा जागी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश कुकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करीत्वरा. अतीत पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझे अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझे प्रभुवर, तुझे एक थोर येशू ख्रिस्ता. परमाईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु येशू ख्रिस्ता, तुझ्या यातनेची व मृत्यूची स्मृती म्हणून
हे ख्रिस्त शरीर साक्रामेंत तू आम्हाला दिलेले आहेस. तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या साक्रामेंताची आम्ही मनपूर्वक उपासना करीत आहोत. या उपासनेमुळे तू आम्हासाठी मिळवलेला तारणाचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू पिता आणि पवित्र आत्मा यांच्या बरोबर परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतोस. आमीन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलच्या 12 वंशांप्रमाणे 12 स्तंभ उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलाची शांतर्पणे अर्पण केली. मोशेने अर्ध रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. प्रतिसाद. परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचा नामाचा धावा करीन. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करील. परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. प्रतिसाद. परमेश्वराचा नामाचा धावा करीन. इब्री लोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर
सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सतसत विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील, आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. जयघोष. प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मात लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्लांडणाचा यज्ञ पशु मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्लांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग येशूने आपल्या शिष्यापैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल. त्याच्या मागून जा. तो आत जाईल. तेथल्या घरद्याण्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वल्लांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखविल. तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्लांडणाची तयारी केली. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आजच्या ह्या उपासनेला धरून महासोहळा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा आणि शरीराचा पवित्र मिसाबलीचा महासोहळा, त्या उपासनेला धरून मी आजच्या ह्या प्रभू शब्दाचा एका वाक्यामध्ये सारांश करतो की आमच्यासाठी आम्ही जगावं आणि विपुल जीवन जगावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने
स्वतःचं रक्त ओतलं आणि स्वतःचं शरीर ह्याचं संपूर्ण बलिदान म्हणून दिलं. एक वाक्य. मित्रांनो, परंतु हे रक्त आणि हे शरीर आलं कुठून? देवाला शरीर नसते, पण तो माणूस झाला होता. मग ते रक्त आलं कुठून ह्यावर मी 5 मिनिटं चिंतन तुमच्या पुढे करतो. पवित्र मरिया जरी देवाची निर्मिती असली तरी पवित्र मरियेने देवाला जन्म दिला. देवाच्या परमप्रिय पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला माणसाचा जन्म मरियेने दिला. माणसाचं शरीर आणि रक्त तिने ख्रिस्ताला दिलं, देवाला दिलं. मरियेने प्रभू येशूला निर्माण केलं नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. निर्माण नाही केलं, जन्म दिला. निर्माण त्याला करू शकत नाही कोण, तो आदी आणि अंत आहे. पापी पतित जगाचा व जणांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराने पुनर्निर्मिती केली आणि ह्या पुनर्निर्मित केलेल्या चराचर सृष्टीतील सर्वांची प्रेमळ आई पवित्र मरिया आपणाला दिली. आणि म्हणून असं म्हटलं जातं, आणि ते सत्य आहे, फक्त आपल्या जगातीलच सत्य नाही तर स्वर्गीय सत्य आहे, की जेथे परमेश्वर आहे तेथे पवित्र मरिया आहे. हा असा अतूट आणि घनिष्ठ संबंध मरियेत आणि देवामध्ये आहे. मरियेने स्वतःचा मानवी देह दिलेल्या प्रभू येशूची पवित्र मरिया प्रभू येशूच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. जेथे मरिया तेथे येशू, जेथे येशू तेथे पवित्र मरिया. भाकरीच्या रूपात असलेल्या आपल्या देवाची आराधना आपण करीत असताना पवित्र मरियेची गैरहजेरी असूच शकत नाही. कारण मरिया आणि परमेश्वर येशू एकमेकांपासून अलिप्त होऊ शकत नाही. लॅटिनमध्ये म्हटलं जातं, उबी मारिया इबी जेजूस येस्ट. इंग्रजीमध्ये मी सांगेन, जेथं वेअर देर इज मेरी देर इज जीसस. पवित्र मरियेच्या मातृत्वापेक्षा पवित्र मरियेच्या शिष्यत्वामध्ये पवित्र मरिया अधिक धन्यवान आहे. काना येथील शब्द आठवा, प्रभू येशू तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करा. हे वाक्य पवित्र मरियेचं आज पण आपल्याला असते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मरिया भक्त म्हणून इथं आलेला आहात. ही पवित्र मरिया रमेदी माऊली तेच वाक्य बोलते, तुम्हाला येशू जे सांगेल ते करा. म्हणजे त्याचं शुभवर्तमान तुम्ही जगा. आपण मरियेकडे आल्यावर ती आपल्याला प्रभू येशू जे सांगतो ते करण्याचा सल्ला देते. आणि म्हणून दुसरा मुद्दा मी सांगेन की प्रभू येशू परमेश्वर येशू ख्रिस्त पवित्र मरियेद्वारे जगामध्ये अवतरला. पवित्र मरियेने जर हो सांगितलं नसतं गाब्रिएल देवदूताला, तर येशू ख्रिस्त माणूस म्हणून या जगामध्ये आले नसते. हे धर्मपंडित शिकवतात. आता आपण पवित्र मरियेद्वारेच प्रभू येशूकडे जाऊ शकतो. तिच्याद्वारे जर माणूस झालेला परमेश्वर जन्माला आला, तर मग परमेश्वराकडे आपल्याला पोचायचं असेल तर मरिया विना आपण पोचू शकत नाहीत. तिच्याच द्वारे आपल्याला जायला लागेल. पवित्र मरिया अशा प्रकारे स्वर्गाचं दार बनली आणि हे दार सतत उघडं असते. म्हणून आपण पवित्र मरियेची भक्ती करण्यासाठी येतो. पवित्र मिसा बलिदानामध्ये जे पवित्र ख्रिस्त शरीर
बाप्तिस्मा झालेल्या व्यक्ती स्वीकारतात, त्याद्वारे परमेश्वर आपणामध्ये येतो. मग पवित्र मरियेला विसरून चालेल कसं? गाब्रिएल दूताला पवित्र मरियेने दिलेला होकारात्मक उत्तरामुळेच परमेश्वराला आपणामध्ये येण्याचा मार्ग खुला झाला. देवाला शरीर धारण करण्यासाठी पवित्र मरियेने मानव जाती खातर आपले स्वतःचे शरीर स्वेच्छेने देवाच्या हाती सोपविले आणि पवित्र ख्रिस्त शरीरामध्ये आपण त्याच प्रभू येशूला स्वीकारत असतो. वेदीवरील त्याच प्रभू परमेश्वराची आपण आराधना करीत असतो. मी तुम्हाला विचारीन की मित्रांनो, रमेदी मातीचा हा पुतळा बघा माझ्या मागे, सर्वांना दिसत असेल. तिथं आपण ग्रोटो पण त्या निमित्ताने केलेला आहे. बघा तिच्यावर काय दिसते तुम्हाला, किंवा तिची तसबीर बघा काय दिसते. आपण कम्युनियन स्वीकारतो तोच त्या पुतळ्यामध्ये आणि तसबिरीमध्ये साकार केलेला जिवंत साक्षात प्रभू परमेश्वर ख्रिस्त मरियेच्या हातात तिने धरला होता. पवित्र साक्रामेंताची आराधना आणि मरियेची तळमळीने केलेली भक्ती ही उत्कृष्ट ख्रिस्ती पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळण्याचा मोठा स्रोत आहे. म्हणून ख्रिस्त सभा शिकवते, लॅटिनमध्ये परत सांगतो, कारो ख्रिस्ती कारो मारिया एस्ट. जिथं मरियेचं शरीर आहे तिथं ख्रिस्ताचं शरीर आहे, आणि जिथं ख्रिस्ताचं शरीर आहे तिथं मरियेचं शरीर आहे. मी जास्त आता तुम्हाला समजावून स्पष्ट करून सांगू शकत नाही, वेळेअभावी. लांबून लोक आलेली आहेत, तिथे परत तुम्हाला जायचं आहे. पण मित्रांनो, तुम्ही विचार करा, आपण जे ख्रिस्त शरीर आपणामध्ये घेतो हे आलं कुठून? ख्रिस्त शरीर, जे शरीर ख्रिस्तानं बलिदान म्हणून दिलं, जे रक्त ख्रिस्तानं सांडलं, ते रक्त आणि शरीर आलं कुठून? हे मरियेच्या अंगातून आलं होतं. आईचा आपण अविभाज्य भाग आहोत. आईच्या मांसाचा मांस आणि रक्ताचं रक्त आहोत आपण. हे बायोलॉजिस्ट सांगतील, सायन्स सांगेल तुम्हाला. आणि म्हणून मरिया आणि तिचं स्थान आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपण समजू शकतो. ख्रिस्ताचं शरीर मरियेच्या शरीरातून घेतलेलं आहे. ख्रिस्ताचं मानवी शरीर हे मरियेच्या अंगातून घेतलेलं आहे. शेवटी आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतातील श्रद्धा आपण मरियेवरील आपल्या प्रेमपूर्ण भक्तीपासून अलग करूच शकत नाही. आपल्या दैवी स्वभावाचा त्याग न करता येशू ख्रिस्त देवाचा परमपिताचा शब्द आपल्यासारखा मानव बनला. देवाला शरीर नव्हते तरी देवाने शरीर धारण केलं. त्यामध्ये मरियेचा वाटा हा अत्यंत मोलाचा आहे. परंतु मरियेच्या उदरामध्ये हे शरीर देवाने काय बाहेरून घातलं नाही. परमपित्याने जसं तुमचा आणि माझा गर्भ होतो आणि तो गर्भ वाढतो 9 महिने पोटामध्ये, तशीच्या तशी प्रक्रिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झाली. कारण देवाला माणूस व्हायचं होतं तुमच्या आणि माझ्या तारणासाठी. म्हणून संत लूक आपल्याला जेव्हा प्रभू येशूच्या जन्माची गोष्ट सांगतो आणि गाब्रिएल दूताचा निरोप जो आपल्याला संत लूकने सांगितलेला आहे, त्या निरोपामध्ये वाचा काय सांगितलं आहे की तुझ्यापासून जो जन्माला येईल. संत लूक असं नाही म्हणत की देवदूताने दिलेल्या संदेशामध्ये तुझ्यामध्ये जो जन्माला येईल. तुझ्यामध्ये म्हणजे जणू काही स्वर्गातून परमपित्याने मरियेच्या पोटामध्ये झालेलं शरीर घातलं तसं नाही. ते
तसं नाही, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भ संभवली आणि म्हणून तिच्या पोटात वाढणारा प्रत्येक येशूचा रक्ताचा थेंब आणि मांसाचा तुकडा हा मरियेच्या अंगातला होता. म्हणून संत लूक शब्द वापरतो की तुझ्यापासून जो जन्माला येईल, तुझ्यापासून, तुझ्या मधून नाही, तुझ्यापासून. शेवट करतो, पवित्र ख्रिस्त शरीर ही परमपित्याची आपणा सर्वांना मिळालेली अप्रतिम आणि स्वर्गीय भाकरीची देणगी आहे. पण ते शरीर मरियेच्या प्रेमाचे चिन्ह देखील आहे. पवित्र मरिया स्वतःचे मूल आपणाला देते. मरियेच्या पोटी जन्माला येणारं बाळ तिच्या हाडामांसापासून जन्माला येणार होते. परमेश्वराचे आपणात साक्षात असणे हे फक्त बायबलमधल्या पुस्तकामध्ये त्याने दिलेलं वचन नव्हतं, तर ते साकार झालं, साक्षात पृथ्वीवर अवतरलं. म्हणून मरियापोटी परमेश्वर जन्मला, आमांमध्ये राहिला. पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे परमेश्वर आपणामध्ये वस्ती करीत आहे. देवाला धन्यवाद देऊ. आपण सर्वजण आता उभे राहूया आणि नायसियन श्रद्धा प्रकटन एकत्रपणे जाहीर घोषित करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला भसतात आणि गौरवितात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन ह्याची मी वाट पाहतो. आमेन. मित्रांनो, आपण देवळात येतो तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये खूप काही देवाजवळ मागण्यासाठी येत असतो. यायचं, पहिले त्याची स्तुती करायची, त्याला धन्यवाद द्यायचे आणि आपल्या मागण्या पण आपण मागायच्या. आपण ख्रिस्ताठाई येथे एकत्र जमलेलो आहोत आणि म्हणून जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे आता याचना करूया आणि प्रत्येक विनंतीनंतर उत्तर देऊया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेच्या समर्पित जीवनाचा आदर्श आपणासवर ठेवणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना आपले प्रेष्ठीय कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याचे विशेष सहाय्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. लोकसभेत नव्याने निवडून येणाऱ्या राजकीय नेत्यांना आपल्या देशाचा कारभार सुनियोजितपणे करण्यासाठी
प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून जनतेच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पित्याच्या शब्दाला होकार देऊन पवित्र मरियेनी आपले संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले. आपल्यालाही आपल्या जीवनात प्रभू वचनाला होकार देता यावे व त्याप्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त शरीर व रक्ताची नेहमी आराधना करून व मिसाबलिनाद्वारे त्याची आदराने व भक्तीने सेवन करून आपण सशक्त बनावे. ख्रिस्ताशी एकरूप होऊन आपले जीवन कृपा संपन्न व्हावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो 6 जून रोजी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. वसी धर्मप्रांताची धुरा वाहण्यासाठी त्यांना चांगले शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याचे दान लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. रमेदी मातेच्या आश्रयाखाली आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या श्रद्धा आकांक्षा परमेश्वरांनी पूर्ण कराव्यात. आजारी प्रभू स्पर्शित व्हावेत व आपणा सर्वांना निरोगी आरोग्याचे दान लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण पुढील हेतू मनात आठवूया. यंदाच्या वर्षी आपणांना चांगला पाऊस लाभावा व अतिवृष्टीपासून आपले संरक्षण व्हावे. शेतकरी, श्रमिक व कोळी बांधवांचे श्रम आशीर्वादित व्हावेत. योग्य नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आपल्या युवक युवतींना ईश्वरी पाचारणाची हाक ऐकू यावी. बाळाच्या अपेक्षेत असलेल्या विवाहित दाम्पत्यांसाठी, योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी, आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आणि जगात शांती येण्यासाठी, दोन्ही युद्ध बंद व्हावीत, शांती यावी. सर्व समर्थानी नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना आणि आमच्या अंतःकरणात राहिलेल्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणापाशी आम्ही ठेवतो. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आमच्या प्रार्थना ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 80 सुवंदित हो नाम प्रभूचे.
हो ना. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू. हे प्रभो, ऐक्याचे आणि शांतीचे प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षारस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त सभेला ऐक्याचे आणि शांतीचे वरदान मिळो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे, कारण शेवटच्या भोजन प्रसंगी जे आमच्यासाठी पहिलं भोजन समजलं जातं, कारण त्यामुळे ख्रिस्त सभा आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंत साजरा व्हायला लागला. ते शेवटचं भोजन प्रभू येशूचं आम्हाला मिळालेलं पहिलं भोजन. आपल्या शिष्यांबरोबर मेजावर बसला असताना प्रभू येशूने निष्कलंक कोकरू म्हणून स्वतःला, हे पित्या, तुला बळी अर्पण केला. हा बळी, हे पित्या, तुला पूर्णपणे गौरविणारा आणि तुला स्वीकारणीय असा होता. जगाच्या अंतापर्यंत तुझी तारणदायी शक्ती आम्हाला मिळत राहावी म्हणून प्रभू येशूच्या यातनेची स्मृती प्रभू येशूने आम्हासाठी ठेवली आहे. या महान ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे तू तुझ्या लोकांचे पोषण करतोस. सर्व मानवी कुटुंबाचे एका श्रद्धेच्या मार्गावर बंधुभावाने एका कुटुंबाप्रमाणे बंधुभावनेने चालावे म्हणून तू सर्वांना कृपादान देतोस. तुझ्या मेजावर आमचे पोषण व्हावे आणि पुनरुत्थित ख्रिस्तासारखे आमचे जीवन बनावे म्हणून आम्ही ह्या ख्रिस्त शरीर साक्रामेंताकडे येत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील दूतगणांबरोबर सारी पृथ्वी तुझ्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या चिरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही सुद्धा मोठ्या आनंदाने तुझं गौरव गीत गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुजा. यशोगी गणमंडला, ईशाच्या पावन नावे, हेत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू ह्या दानांवर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि प्रभू येशू स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा प्रभू येशूने भाकर घेतली. हे पित्या, तुझे आभार मानले. ती भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा हे पित्या तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास हे पित्या आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही सर्वांनी एक व्हावे म्हणून विनम्रपणे तुला विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्नबंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे हेतू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि तारणाऱ्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि ख्रिस्त सभेला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांस शांती वंदन करूया.
पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. गीत क्रमांक 134, जीवन भाकर मी. जीवन
गीत क्रमांक 316 ख्रिस्ताच्या आत्म्या.
प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या ईश्वरी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो याची खूण म्हणून ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला तुझे शरीर आणि तुझे रक्त सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्गराज्यात तुझ्या ईश्वरी जीवनामध्ये पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. तू सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतोस. आमेन. प्रिय भाविकांनो, ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा हाचा सोहळा साजरा करण्यासाठी आर्च बिशप फेलिक्स मझाडो आपणामध्ये उपस्थित राहिले. त्यांनी आपणासाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला. त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या सुवार्थिक पालकीय कार्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा आणि त्यांना चांगलं शारीरिक, मानसिक, आत्मिक स्वास्थ्य लाभावं हीच रमेद मातेच्या मध्यस्थीनं प्रभूचरणी याचना. रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व आपणात चांगले आरोग्य लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या जून महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी सकाळची पहिली मिसा 5, तर नंतर 6:30 व 8 वाजता मराठी मिसा, 9:30 वाजता इंग्रजी मिसा असेल. तसेच संध्याकाळी 4, 5:30 व 7:15 अशा मिसा होतील. मिसा व देणग्या स्टेजच्या मागे वियाने आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभरात प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45, 7 व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमेदी मातेचा नोवेना होईल. रमेद माता फेडरेशन स्त्रियांच्या सोडॅलिटींच्या सभासदांसाठी पवित्र मिसा बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता आर्च बिशप फेलिक्स मचाडो अर्पण करतील. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नयेत. आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्यात. चर्चच्या आवारामध्ये व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. परतीचा प्रवास करताना घाईगर्दी करू नये. बायपास मार्ग वापरावेत. स्वयंसेवकांचा आदर करा, त्यांना सहकार्य करा. आपल्या परतीचा प्रवास सुखरूप होवो. सोडॅलिटीच्या सर्व सभासदांची महत्त्वाची व तातडीची सभा सोमवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 7च्या मिसानंतर चर्चमध्ये होईल. येत्या शनिवारी पवित्र मिसा बलिदानात सहभागी होणाऱ्या वाचकांचा सराव येत्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता होईल. तसेच येत्या शनिवारी ज्या गाव परिवाराचं आयोजन आहे, ज्यांनी नावं दिलेली आहेत, त्या सर्वांनी सरावासाठी गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता उपस्थित राहावं. या महत्त्वाच्या सभेसाठी आपले सर्व समिती प्रमुख, उपप्रमुख यांची उपस्थिती महत्त्वाची असेल. वेदी सेवकांची सभा गुरुवार 6 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता होईल. दुःखद निधन. कृपया उभे राहा. श्रीमती मार्टिनबाई सांतोस कुटिनो, राहणार नांदवन, ग्रीस, धर्मग्राम, वय 90 वर्षे, जर निधन झालेलं आहे. अंतविधीचा मिसा उद्या सकाळी 8:30 वाजता संत फ्रान्सिस झेवियर चर्च ग्रीस येथे होईल. परमेश्वराने तिच्या आत्म्यास शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचे नाव हाच आमचा आसरा, त्याने स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मानता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानवजातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण करो. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. ख्रिस्ताच्या प्रेमदायी कृपा छत्राचा तुम्हाला आनंदाचा अनुभव येवो. तुम्ही या रमेदी माऊलीच्या नवीनाच्या जमेनामध्ये सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने आणि सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदये भरून जावोत. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर यावा आणि सदा सर्व काळ राहो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आपण सर्वजण एकत्र म्हणूया. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्त देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानांबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपट पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारापासून मुक्ती दे. मिळण्यासाठी आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी आमच्या मुलांना अभ्यासात आणि व्यवसायात यश मिळवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू प्रकट करावेत. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने हे रमेदी माते त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. धाम पावन मरिये देव माता हो आमा सबनिनु अदानि मृत्यू समाई. हे रमेदी माते आम्हासाठी प्रभूकडे तुझ्या विनंती कर. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे.